हे तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय का काय तर? ही आहे खंडित झालेला एक हात आहे. यात कदाचित तलवार असावी. हा पाय पाहताय? हे दोन्ही पाय. हे पण खंडित झालंय. पण याची साईज किती मोठी आहे आणि किती कोरीव काम इतकं परफेक्ट केलेलं आहे, हे दिसतंय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हा असलेला बाजूचा हात आणि मंदिराच्या परिसरात असलेल्या पांडवकालीन मूर्त्या. हे मंदिर छत्रपती संभाजी राजांचे कमाविजदार खंडू बल्लाळ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. बल्लाळाई असं या देवीचं नाव आहे. आणि बऱ्याचशा पांडवकालीन मूर्त्या या ठिकाणी आढळतात. विशेष म्हणजे रामसेतू जेव्हा बांधला गेला होता ना, रामाला जाण्यासाठी, वानरसेनाला जाण्यासाठी, ते दगड जे तरंगत होते, त्याच प्रकारचा जो दगड आहे, त्याच दगडात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. हा इतिहास नेमका काय आहे? या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? हे आपण या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत बापूसाहेब देशमुख त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्याचं असं आहे की खंडोबल्लाळांनी जे मंदिर बांधलं त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेस विदर्भावरती या इकडे निजामाचं सगळं राज्य असायचं. औरंगाबादपासनं सगळं तर आपल्या याच्यापर्यंत साखर खेरड्याची लढाई, फत्ते खेरड्याची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या नागपूरकर जे भोसले, नागपूरला जी गादी स्थापित झाली त्यावेळेला जो विदर्भामध्ये त्यांनी जो म्हणजे स्वारी केली होती, त्या काळामध्ये त्यांच्या फौजेचा इथे काही काळ वास्तव्य राहिलं, मुक्काम राहिला आणि त्या काळामध्येच मग त्यांच्याकडे सगळे प्रकारचे कलाकार असायचे. तेव्हा त्यांनी ह्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला असा त्याचा उल्लेख सापडतो.